नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या संयमाचा बांध आता तुटण्याच्या मार्गावर आहे. कारण सोमवारपासून रविवार 6 ते 12 एप्रिल हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक मोठा वळण घेऊन येणार आहे. मित्रांनो, या महिन्यात ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. सुरुवातीला त्रिग्रही योग आणि शेवटी चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. त्यामुळे समजा तुमच्या आयुष्यात आता एका नव्या जीवनाची सुरुवात होत आहे. या आठवड्यात तुम्हाला 5 मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यावर तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागेल. त्याचबरोबर या महिन्यात 3 मोठ्या आनंदाच्या बातम्याही मिळतील, ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतील. 11 एप्रिलपासून बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच तो राहूची साथ सोडून शनी, मंगळ आणि सूर्य यांच्या सोबत जाणार आहे. याचा परिणाम तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. तुमच्या स्वभावावर, करिअरवर, प्रेमसंबंधांवर, कुटुंबावर आणि उत्पन्नावर याचा प्रभाव पडणार आहे. मला माहिती आहे की तुमच्यासाठी मागील काळ खूप कठीण गेला आहे. अनेक गोष्टी अचानक घडल्या, ज्या तुम्ही कधीच अपेक्षित केल्या नव्हत्या. त्या घटनांनी तुमच्या विचारसरणीला आणि काम करण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकले. पण आता येणारा हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी गोष्टीही घेऊन येत आहे. तुम्ही काही प्रमाणात गोंधळातही पडाल. तुमच्या कुटुंबावर आणि स्वतःवरही याचा परिणाम होईल. पण एकूण पाहता तुम्ही या आव्हानांपासून कसे वाचाल, आनंदाच्या बातम्या कशा मिळतील आणि कोणत्या क्षेत्रात मिळतील, हे सर्व पुढे सांगितले जाईल. सध्या तुमच्या मनात खूप द्वंद्व सुरू आहे. अनेक विचार सतत तुमच्या डोक्यात येत जात आहेत. पण आता गोंधळात पडण्याची वेळ नाही, तर बदल स्वीकारण्याची वेळ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि बुध हे तुमच्या लग्न भावात बसले होते. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या भावात बसून त्यांनी तुम्हाला अनेक प्रकारे गोंधळात टाकले. तुमच्या बुद्धीवर परिणाम झाला, भ्रम निर्माण झाला, भीती वाटू लागली. कुटुंबात तणाव निर्माण झाला, कधी आईच्या तब्येतीची समस्या, तर कधी वडिलांच्या, पत्नीच्या किंवा पार्टनरच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. राहूमुळे अचानक मोठे आर्थिक धक्के बसले. अनपेक्षित खर्च वाढले. पण आता या सर्व गोष्टींवर हळूहळू नियंत्रण येणार आहे. या व्हिडिओमध्ये काही आवश्यक काळजी घेण्याच्या गोष्टी आणि शेवटी एक प्रभावी उपायही सांगितला जाईल, जो या आठवड्यातील आव्हाने आणि ग्रहांच्या दुष्परिणामांपासून तुम्हाला वाचवेल. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की लिहा, हर हर महादेव. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्यात राग खूप आहे. आणि हा राग अनेक वेळा तुम्हाला चुकीचे ठरवतो. तुम्ही अनेक चांगली कामे करता, लोकांसाठी खूप काही देता, पण एका छोट्याशा रागामुळे तुमच्या सर्व चांगल्या कामांवर पाणी फिरते. लोक तुमच्या चांगुलपणाला विसरून फक्त तुमची चूक लक्षात ठेवतात. ही तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. आता येणारा आठवडा कोणत्या क्षेत्रात आव्हाने आणि कोणत्या क्षेत्रात आनंद घेऊन येणार आहे ते पाहूया. राहू आणि बुध एकत्र असल्यामुळे आर्थिक बाबतीत खूप गोंधळ निर्माण झाला होता. तुम्ही जॉब करत असाल किंवा व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विचार आणि संभ्रम निर्माण होत होते. त्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होत नव्हते. छोट्या कामासाठीही खूप प्रयत्न करावे लागत होते. करिअरच्या बाबतीत तुम्हाला वाटत होते की तुम्ही पुढे जात आहात, यश मिळणार आहे. पण शेवटच्या क्षणी काम बिघडत होते. राहूमुळे गोष्टी पूर्ण होत नव्हत्या. दुसरीकडे शनी, मंगळ आणि सूर्य एकत्र आले होते. याचा परिणाम असा झाला की शनी न्याय देणारा ग्रह आहे. तो धन देतो आणि कधी काढूनही घेतो. तर मंगळ हा राग आणि आक्रमकता वाढवणारा ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला चिडचिड, भांडण, राग, कधी रडणे असे अनुभव येत होते. मागील काळात तुम्ही आतून खूप तुटत होता. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागत होत्या. पण आता बुध या ग्रहांच्या सोबत येणार असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होईल, ज्यामुळे परिस्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. इथे बुध ग्रह येण्यामुळे विशेषतः मंगळाच्या प्रभावापासून तुम्हाला काही प्रमाणात संरक्षण मिळेल. यामुळे तुम्हाला आतून थोडा आधार मिळेल आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत होऊ लागाल. कोणाच्याही बोलण्याचा तुमच्या मनावर तितका परिणाम होणार नाही. याचा थेट परिणाम
तुमच्या उत्पन्नावरही दिसेल, कारण बुध धनाच्या भावात येणार आहे. होय, बुध धनभावात येणार आहे. आणि त्याच्यासोबत किती ग्रह आहेत? 4 ग्रह. म्हणजेच ग्रहांचा मोठा संयोग तयार होऊन चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. याला हलक्यात घेऊ नका. मी तुम्हाला आव्हानांबद्दलही सांगत आहे आणि आनंदाच्या गोष्टींबद्दलही सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी या आठवड्यासाठी एक प्रभावी उपाय सांगितला जाईल जो तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. जेव्हा बुध येथे येईल तेव्हा चतुर्ग्रही योग तयार होईल. पण सध्या शनी अस्त अवस्थेत आहे. शनी अस्त असताना प्रत्येक कामात विलंब होतो. शनीचा प्रभाव कमी झाला की मेहनतीचे फळही योग्य वेळी मिळत नाही आणि हेच मागील काळात तुमच्यासोबत घडत होते. या आठवड्यातही असेच होऊ शकते की तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ लगेच मिळणार नाही. पण 11 एप्रिलला बुध आल्यावर सूर्यामुळे निर्माण झालेल्या शनीच्या अस्त अवस्थेचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागेल. त्यामुळे तुमची कामे हळूहळू वेग घेऊ लागतील. करिअरमध्येही तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रगती दिसू लागेल. आता पुढे शुक्राबद्दल बोलूया. तुमच्या 3ऱ्या भावात सूर्याचा प्रभाव असल्यामुळे तुमच्यात ऊर्जा वाढेल. हा पराक्रम आणि ऊर्जेचा भाव आहे. तुमच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण होईल की भरपूर पैसा कमवायचा, मोठ्या प्रमाणावर यश मिळवायचे. हीच विचारसरणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. पण काही लोक खूप निराश असतात. ते म्हणतात, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही ज्ञान देता, पण आमच्याकडे काहीच नाही. अशा वेळी सकारात्मक राहणे कठीण वाटते. खरे आहे की पैसा असेल तर सकारात्मकता येते. पण तो पैसा मिळवणे हीच खरी मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे आणि त्यासाठी सुरुवात करावीच लागते. बऱ्याच वेळा आपण स्वतःच्या नकारात्मक विचारांमुळे स्वतःलाच अडचणीत टाकतो. माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब आहे, माझ्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही, असे सतत बोलत राहिलात तर त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर होतो. तुमची ऊर्जा नकारात्मक बनते आणि मग तशाच घटना आयुष्यात घडू लागतात. पैसा टिकत नाही, कर्ज वाढते, चिंता वाढते, घरात तणाव वाढतो. जशी तुमची स्वतःची एक ऊर्जा असते तशीच तुमच्या घराचीही एक ऊर्जा असते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तिला हलक्यात घेऊ नका. तुमची आणि तुमच्या घराची ऊर्जा सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे. पण आपण अनेकदा स्वतःची आणि घराची दोन्ही ऊर्जा नकारात्मक करून टाकतो. म्हणून या आठवड्यात हे खूप आवश्यक आहे की तुम्ही आणि तुमचे संपूर्ण घर सकारात्मक राहिले पाहिजे. कारण या काळात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. शनी अस्त अवस्थेत आहे आणि सूर्याचा प्रभावही तीव्र असेल. त्यामुळे तुमची ऊर्जा चांगली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असते जे लोक सतत निराश, खिन्न आणि नकारात्मक विचार करणारे असतात. मागील काळात तुम्ही ह्याच चुका केल्या. लहान-सहान आनंद आणि मोठ्या संधी मिळूनही तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण केली नाही. नकारात्मक विचारांनी तुम्हाला त्रास दिला आणि आता पुन्हा तसेच होऊ शकते. म्हणून मंगळाच्या प्रभावापासून वाचायचे असेल तर तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी ध्यान करा, मन शांत ठेवा. आणि जर तुमच्या आयुष्यात असा कोणी व्यक्ती असेल जो तुमचे काम सोपे करतो, जसे की घरात मदत करणारा नोकर, तुमचा ड्रायव्हर असो, गाडी चालवणारा कोणीही असो, किंवा तुमच्या दुकानात मदत करणारा सहकारी असो, जे लोक तुमचे काम सोपे करतात त्यांना आनंदी ठेवा. या संपूर्ण आठवड्यात आणि महिन्यात त्यांना खुश ठेवा. कारण हे लोक शुक्राशी संबंधित असतात. आणि शुक्र हा धन आकर्षित करणारा ग्रह मानला जातो. शुक्र हा माता लक्ष्मीचा ग्रह आहे. माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही थोडं दानधर्म करता आणि अशा लोकांना आनंदी ठेवता. कोणी तुमच्यासाठी काम करत असेल तर त्याच्याशी चांगलं बोला, त्याला गरजेची वस्तू द्या. तो आनंदी झाला की तुमचा शुक्रही प्रसन्न होतो. आता मंगळाबद्दल बोलूया. तुमच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये तुमची ऊर्जा असते. जसं की तुमचं वाहन, तुमची गाडी,
त्यातही तुमची ऊर्जा असते. तुमचं घड्याळ, तुमचे कपडे यामध्येही तुमची ऊर्जा असते. त्यामुळे प्रयत्न करा की तुमच्याशी संबंधित वस्तू खराब होऊ देऊ नका. जर खराब झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या, कारण त्या खराब असतील तर त्यांचा नकारात्मक परिणाम तुमच्यावरही होतो. तुमच्याशी संबंधित सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवा. फाटके कपडे घालणे बंद करा. चांगले कपडे घाला. महागडे ब्रँडेड असणे आवश्यक नाही. घरातले स्वच्छ कपडे धुवा, इस्त्री करा आणि घाला. त्यामुळे तुमची ऊर्जा चांगली राहील आणि मंगळही तुम्हाला चांगले परिणाम देईल. तुमची सवय आहे काम पुढे ढकलण्याची, नंतर पाहू, नंतर करू असं म्हणण्याची. गाडीत काही बिघडलं तर नंतर दुरुस्त करू म्हणता. घरातली एखादी वस्तू खराब झाली तरी पुढे ढकलता. पण या आठवड्यात आळस करू नका आणि काम टाळू नका. कारण शनी, मंगळ, सूर्य आणि बुध हे सर्व एकत्र आल्यामुळे चुकीचे परिणाम मिळू शकतात. आता पुढे आनंदाच्या गोष्टी सांगणार आहे, पण आधी या आव्हानांपासून वाचण्यासाठी उपाय समजून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवणे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट ऐका. गुरुची दृष्टी तुमच्या सप्तम भावावर, नवम भावावर आणि एकादश भावावर पडणार आहे. यामुळे इतर ग्रहांच्या दुष्परिणामांपासून तुम्हाला संरक्षण मिळेल. केतू बराच काळ तुमच्या प्रेमजीवनावर परिणाम करत आहे. नात्यांमध्ये दुरावा, भांडणं, गैरसमज वाढले आहेत. तुम्हाला असं वाटतं की कोणी तुम्हाला समजत नाही, तुम्ही एकटे पडला आहात. तुम्हाला कोणीतरी सोबत हवी आहे, कोणीतरी जो तुमच्या खांद्यावर हात ठेवेल. पण आता गुरुच्या दृष्टीमुळे तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमची साथ देईल. तो तुमचा जोडीदार असू शकतो किंवा मित्रही असू शकतो. आरोग्याच्या बाबतीतही गुरुची चांगली दृष्टी असल्यामुळे सुधारणा होईल. जर अलीकडे काही शारीरिक समस्या झाल्या असतील तर त्यात आराम मिळेल. गुडघ्यांचा त्रास, मानसिक तणाव, डोकेदुखी यातूनही तुम्हाला आराम मिळेल. ब्लड प्रेशर आणि शुगर असलेल्या लोकांनाही या महिन्यात काही प्रमाणात दिलासा मिळेल. आगामी काळ खूप चांगला राहील, कारण पुढेही ग्रहस्थितीत सकारात्मक बदल होणार आहे. राहू बुधाची साथ सोडेल आणि बुध पुढे जाऊन चतुर्ग्रही योग तयार करेल. त्यामुळे मानसिक गोंधळ कमी होईल. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमची राशी दानवीर करण्यासारखी मानली जाते. तुम्ही खूप उदार असता. तुम्ही स्वतः अडचणीत असलात तरी दुसऱ्यांना मदत करता. रात्री 2 वाजता कोणी मदतीसाठी फोन केला तरी तुम्ही तयार होता. स्वतः आजारी असलात तरी मदतीला धावता. तुमच्याकडे कमी पैसे असले तरी कोणी भुकेला आला तर तुम्ही त्याला खायला देता, स्वतः उपाशी राहूनही. पण या आठवड्यात या गोष्टीवर थोडा नियंत्रण ठेवा. आधी स्वतःचा विचार करा. या आठवड्यात काही सवयी बदलण्याची गरज आहे. शनी अस्त अवस्थेत असल्यामुळे तुम्हाला त्याला ऊर्जा द्यावी लागेल. कशी? स्वतःला आनंदी ठेवून. या आठवड्यात तुम्हाला जे आवडतं ते करा. तुम्हाला आईस्क्रीम आवडत असेल तर खा, खेळायला आवडत असेल तर खेळा. जितकं तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल तितकंच तुम्हाला या आठवड्यात चांगलं फळ मिळेल. मित्रांनो, तुमची ऊर्जा आणि तुमचे हे ग्रह तुमच्या बाजूने असतील आणि ज्या आव्हानांचा तुम्ही रोज सामना करत आहात त्यातूनही तुम्हाला सहजपणे मुक्ती मिळेल, हे लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट, या आठवड्यात तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी वेगळं करा. रोजचा तोच दिनक्रम, सकाळी उठणे, नाश्ता करणे, कामावर जाणे, परत येणे, बाजारातील कामे करणे आणि पुन्हा झोपणे, या चक्रात तुम्ही अनेक वर्षे अडकलेले आहात. पण या आठवड्यात किमान एक दिवस तरी हा चक्र मोडा. काहीतरी वेगळं करा. शक्य असेल तर कुटुंबासोबत बाहेर जेवायला जा. मी असं म्हणत नाही की 7 तारांकित हॉटेलमध्ये जा, रस्त्याच्या कडेला गोलगप्पे खायलाही जाऊ शकता. कुटुंबासोबत आनंद साजरा करा. एखाद्या मंदिरात जा, थोडा वेळ एकत्र घालवा. मुलांना मेळाव्यात किंवा फिरायला घेऊन जा. हे चक्र तोडा, प्रत्येक आठवड्यात तोडा. यामुळे तुमचा सूर्य अधिक मजबूत होईल. सध्या अस्त अवस्थेत असलेला शनी तुम्हाला योग्य परिणाम देऊ लागेल. तुमच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांचे मूळ हेच आहे
आपल्या जीवनातील छोट्या चुका आणि एकाच साच्यात अडकून राहणे. जोपर्यंत तुम्ही या चक्रातून बाहेर पडत नाही तोपर्यंत चांगल्या गोष्टी घडणार नाहीत. त्यामुळे यातून बाहेर या. तुम्ही हे करत आहात का? करत असाल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. मला माहिती आहे की तुम्ही करत आहात. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपली ऊर्जा आणि विचार खूप महत्त्वाचे आहेत. अनेक लोक म्हणतात की तुम्ही नेहमी म्हणता चांगल्या गोष्टी येतील पण येत नाहीत. त्यामागे कारण असतं आपण काही चुका करत असतो. त्या चुका थांबवा. मी तुम्हाला आनंदाच्या गोष्टीही सांगितल्या आणि 5 मोठ्या आव्हानांबद्दलही सांगितले. या महिन्यात शुक्र, सूर्य, शनी, मंगळ आणि बुध हे 5 ग्रह प्रभाव टाकणार आहेत. शुक्र पराक्रमाच्या भावात आहे आणि शनी मंगळ धनभावात आहे. म्हणूनच तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जितकं कमी बोलाल तितके चांगले परिणाम मिळतील. शनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल, अडथळे आणेल, पण तुम्ही थांबू नका. आता एक उपाय सांगतो. हा उपाय करून या आठवड्याची आणि महिन्याची सुरुवात करा. लक्षात ठेवा, जितकी तुम्ही हनुमानजींची भक्ती कराल तितका हा आठवडा आणि महिना तुमच्यासाठी चांगला जाईल. हनुमान चालिसाचा दररोज पाठ सुरू करा. फक्त मंगळवार किंवा शनिवारच नाही, पूर्ण 7 दिवस नियमित पाठ करा. कारण मंगळ तुमच्या बाजूने असेल. तो धनभावात असल्यामुळे पैसा पाण्यासारखा येईल, योग्य मार्गाने येईल. करिअरमध्येही प्रगती होईल, चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या. काय करायचं आणि काय टाळायचं हे लक्षात ठेवा. म्हणूनच कुंभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा आणि योग्य दिशेने पावले उचला. ग्रहांची साथ तुमच्या सोबत आहे, पण यशाची चावी मात्र तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बदलायला सुरुवात करता तेव्हा नशीबही तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करतं. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची, तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची आणि तुमचं आयुष्य नव्या उंचीवर नेण्याची. तयार आहात ना या नव्या सुरुवातीसाठी? धन्यवाद. हर हर महादेव.